नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यूपॉन स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ट्रॉम्बे कोळीवाडा शिंदे हाऊस या ठिकाणी जाऊन शीतल सुनील पवार या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला तर जाऊन भेटूया पवार कुटुंबाला ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये जाऊन. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. मंगळसूत्राची वाटी, पावित्र्याची खून, सुनील रावांचं नाव घेते, पवारांची सून. हो, चेहरा का असा गंभीर झाला? टेन्शन आलंय थोडं. कसलं टेन्शन? त्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. या सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. आई, नमस्कार. ननंदबाई, जाऊबाई, त्या मामी, हे आमचे भाऊ, हे दीर, भाचे, नमस्कार सगळ्यांना. आणि हे सगळे आमच्या आजूबाजू. हो, नमस्कार सगळे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? नाशिक. नाशिकला कुठे? नाशिकला सातपूरला आम्ही राहायला. कोण कोण होतं तिकडे? घरी आई, 2 भाऊ, हा, आम्ही आणि मी एकटे, आम्ही 4 जण. बरं. तुमचं बालपण कुठलं? मुंबई, ट्रॉम्बे. तुमच्या घरी कोण कोण? आई, वडील, मी, लहान भाऊ, मोठी बहीण होती. आई बाबा काय करायचे? वडील गव्हर्नमेंट जॉब करत होते, आता रिटायर्ड आहे. आई गृहिणी. आणि तुम्ही काय करता? मी ऑटोमोबाईल डिप्लोमा केलाय. बर. ऑटोमोबाईल कन्सल्टन्सी चालू केली. आपण काय करता? मी हाऊसवाईफ. शाळा कुठली? छत्रपती शिवाजी विद्यालय. कसं केलं बालपण? मजेत केलं. मध्ये जरा थोडे प्रॉब्लेम झालेले, वडील आमचे लवकर एक्सपायर झाले, त्याच्यामुळे मध्ये थोडासा गॅप गेला. पण मग आईने सगळं? हो, आईने आम्हाला, आम्ही 3 भावंड, आम्हाला व्यवस्थित आईने सांभाळलं. अच्छा. आमच्या आत्या वगैरे सगळे जवळ होते, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांचा आधार होता, त्याच्यामुळे आमचं बालपण छान गेलं. तुमचं? खूप चांगलं गेलं बालपण. बालपण चांगलं गेलं की लग्नानंतर चांगलं वाटतं? माझं बालपण चांगलं गेलं. बघितलं का? तुम्हीच बघा आता. मी काय बघू आता? हे असं कसं काय बोलताय? म्हणजे हे बरं दिसतं का असं बोलणं? केवढं मनापासून बोलले आणि ते वाक्य. का हो, असं का वाटतं लग्नानंतर? नाही, बालपण कसं, बालपण खूप चांगलं. कसं, मी ज्या एरियात राहिलो तो ट्रॉम्बे कोळीवाडा, सगळे मित्र कोळी, आणि खूप एन्जॉय केले, अजून करतोय ती एन्जॉय. त्यामुळे मला बालपण खूप आवडतं. बालपण परत पाहिजे असं मनापासून इच्छा आहे की परत बालपण पाहिजे. कारण काय, ती एन्जॉय परत मिळत नाही. आता कसं संसारात आल्यावर थोडंसं जे काय होतं, धावपळ आहे, ती धावपळ नकोशी वाटते. लहानपणाची धावपळ बरी होती, खूप चांगली. बरी. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता पण ठीक आहे. आता मुलांमध्ये रमावं लागतं, मुलांचं बघावं लागतं. पुढचं पण आयुष्य आपण एन्जॉय करायलाच पाहिजे. नाहीतर काय, बस आपलं म्हणतात परत बालपण द्या, परत बालपण द्या. तुमची ओळख कुठे झाली दोघांची? आमचे हे आत्याचाच मुलगा आहे माझ्या. बर. मग आमच्या घरातच, म्हणजे घरातल्या मोठ्यांनी ठरवलं आणि मग आमचं लग्न झालं. मग तुम्ही यायचे ट्रॉम्बेला? नाही, लहानपणी आलेली मी, 2रीला असताना एकदाच आलेली. म्हणून त्यांना लहानपण पाहिजे. तुम्ही नाशिकला गेले होते कधी? नेहमी जात होतो. मामाच्या सुट्टी लागली की मामाच्या गावाला जायचं. म्हणजे यांच्याचकडे? यांच्या घरी. आता कळतंय मला. हा, मग पण असं काही नव्हतं. मामाच्या गावी सुट्टीमध्ये मे महिना, दिवाळी आवडायचं, म्हणजे सुट्टी पडली की नाशिकला नाशिक. जायचं. पण मनात असं काही नव्हतं. नव्हतं. मग पुढे कधी आलं मनात? जोपर्यंत शिक्षण चालू होतं, शिक्षण कंप्लीट झालं, तोपर्यंत मनात नव्हतं. मग घरच्यांनी ठरवल्यावरच? घरच्यांनी म्हणजे विचार केला आणि मग नंतर आमची आजीनी मला सांगितलं की आता तू लग्नाचा झालाय तर तू विचार करायला काय हरकत नाही, आपली मामाची मुलगी आहे,
ठीक आहे. अच्छा ठीक आहे म्हणाला. म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे विचार करू. मग आजीने सांगितलं माझ्या मम्मीच्या आईनी. पण तुम्ही लग्नाचा जेव्हा विचार आला तेव्हा तुम्हाला एकमेकांची सल्ला मसलत करणं बोलणं असं काही वेळ दिला होता? नाही तसं म्हणजे आमचं घरातच ठरलं, त्याच्यामुळे बोलण्याचं एवढं काही काही प्रश्न नव्हतं. आलाच नाही. किती वर्ष झाली लग्नाला? आता 9 वर्ष झाली लग्न. 9 वर्ष. मग लग्न कुठे झालं? नाशिकलाच. कुठे कुठे घेऊन गेले 9 वर्षात तुम्हाला? मुंबईत पण फिरलो आणि बाहेर पण भरपूर ठिकाणी आम्ही. घेऊनच जातात ते? हो, नेता भरपूर ठिकाणी. त्यांना पण फिरण्याची हौस आहे. हो का? नेतो अरे वा, भरपूर छान. ठिकाणी. पण मुंबईतलं काय बघायचं राहिलेलं नाही ना एकही ठिकाण? तसं नाही, त्यांनी मला अजूनपर्यंत सिनेमागृहात असं पिक्चर दाखवलं नाही त्यांनी. बाकी सगळं फिरवलं पण पिक्चर दाखवलेला नाही अजून त्यांनी मला. थिएटरला नव्हतं. का नाही नेतो पिक्चरला? मला आवड नव्हती पहिल्यापासून. मित्रांबरोबर कसे जायचे? मित्रांबरोबर वेगळी एन्जॉय असते. अरे बापरे. मित्रांबरोबर काय बघा काय पिक्चरला बोलताय. नाही. पिक्चरला मी कधी गेलोच नाही कुठल्याच कधीच ठिकाणी. नाही. कुठल्याच नाही अजूनपर्यंत. पण मग आता वहिनींची एवढी इच्छा आहे, 9 वर्ष झाली, एवढे मल्टिप्लेक्स आहेत, छान छान थिएटर आहेत, तर एकंदरीत चित्रपटाला घेऊन जा. नक्की नेईल म्हणजे कधी? संडे. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. ह्यांच्यावर मागणं तुम्ही नका निघू, त्यांना जाऊ द्या दोघांना. हा, कुठला चित्रपट असेल तो चांगला चित्रपट दाखवा, नाही तर परत वहिनी म्हणतील आता आयुष्यात परत नका आणू मला म्हणून. सगळ्या हौशी पूर्ण करतात ते. हो भरपूर. म्हणजे मी नाही बोलली तरी पण ते भरपूर हौशी माझ्या पूर्ण करतात. हो. चला, मला या पुढच्या टप्प्यावरती एक खेळ आहे. मी घरामध्ये 4 वस्तू लपवून ठेवलेल्या आहेत. हा. या 4 वस्तूंमध्ये मला बघायचंय 4ही वस्तू घेऊन येणार का, त्या चिठ्ठ्या घेऊन येणार का? घरातले सगळे मदत करू शकतात, पण वहिनींनी 1 मिनिटात जर 4ही वस्तूंच्या त्या चिठ्ठ्या आणल्या तर 4ही बक्षिसं मिळणार. बघूया काय होणार या खेळात. पहिलं वाक्य, एक धागा सुखाचा. सांगा कुठे आहे, माहितीये का तुम्हाला? कॅरमचे 18 शिपाई आणि 1 राणी. ए ए ए शीतल राणी इकडे ये बा. तुझा यागो दांड्यावरून नवरा कुणाचा येतो. हा वय समोरचे पोस्टर बघ. 40 वंदावी वंदावी. तुळस वंदावी. बाहेर नाही शीतल. 10, 9, 8, 7, 6, 5. ठेवा. वहिनी अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीचं तुळशी वृंदावन मिळालं. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्याकडे आली. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. सगळ्यांना चित्र बघायची आहेत. वहिनी चित्र कशी काढणार ती. पण वहिनी मला सांगा, हे सगळे जण तुमच्याबद्दल काही आरोप करतायत. हा, कोण कोण आरोप करेल असं वाटतं याच्यातलं तुमच्या? आता ज्यांना माझी काळजी असेल ते सगळेच आरोप करतील. चला बघूया कुठला कुठला आरोप आहे. आपण खूप बडबड करता, ती कमी करावी. हा आरोप मान्य आहे? मान्य म्हणजे आता मी बोलते पण एवढं पण नाही का, म्हणजे समोरच्याला कंटाळा येईल एवढं नाही बोलत. पण त्यांना पण ठीक विचारेल. आहे. हा आरोप मान्य आहे तुम्हाला? मान्य. हा, तुम्हाला मान्य आहे की त्यांची बडबड कमी झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. हो. हो. तुम्हाला माहिती आहे का 10 मिनिटांनी मी जाणार आहे हे? हा? पुढचं बघूया काय आहे. मुलांवर तुम्ही खूप ओरडता. आणि आता ऐकलं नाही का मग ओरडावंच लागतं ना. मला नका ओरडू. हा आरोप मान्य आहे तुम्हाला? हा पण मान्य आहे. तुम्हाला सगळेच आरोप मान्य आहेत? जे आहे खरं ते सांगतो मी. अच्छा, म्हणजे या मुलांवर ओरडतात. हा बघू थांबा, माझ्याकडे रागाने बघू नका. तुमची झोप फार कमी आहे. हा आरोप मान्य आहे? नाही. म्हणजे तसं काय नाही, जेवढी पाहिजे तेवढी झोपते मी पण. हा? जास्त नाही. हो, पण तुम्हाला का मान्य नाही आरोप? तिच्या आधी मी उठतो. काय 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 सांभाळून काय उत्तर दिलंय सांगताय? त्यांनी, हो की नाही? हा पुढचा आरोप बघूया कुठे. तुम्हाला नणंदबाई किती? एक. एक काय नाव त्यांचं?
संगीता बापू गुंड. बर, कुठे असतात त्या? नाशिकलाच असता राहायला. आज आल्या नाहीत हो, का? आलेला आहे ना. आले. नमस्कार. त्यांनी काही आरोप केला नाही, सगळं कौतुकच केलंय. म्हणून मी म्हटलं की एवढं कौतुक करणाऱ्या कोण आहेत त्या, बघायच्या होत्या. दररोज 1-1 तास फोनवर गप्पा गोष्टी चालू असतात. काय सांगता? आता काय सगळे मोबाईल कंपनी डाटा फ्री, हा, त्याच्यामुळे काय अनलिमिटेड कॉल. सतत बोलत असता तुम्ही. हा, आता बोलायची सवय आहे त्याच्यामुळे. मग पहिल्यांदा आरोप मान्य नाही म्हणत होता. काय मला कळेनाच झालंय बाबा. थांबा, इथलं बघू काय आहे ते. बरेचदा जेव्हा पाहुणे तुमच्याकडे येतात तर तुम्ही नॉनव्हेज करत नाही, असं काही जणांचं म्हणणं आहे. आता वार असला तर नॉनव्हेज करणार, दुसरा वार असला तर कसं काय नॉनव्हेज करणार. संडे असला तर नॉनव्हेज करू शकते. कुठल्या दिवशी नाही करत तुम्ही? सोमवार, गुरुवार. हे सुद्धा तेव्हाच येतात. मग आता ते तेव्हाच आले तर काय करणार. बरोबर आहे, सगळ्यांचं कसं काय बघणार ना तुम्ही. ह्यांना काय खायला उगाच आपलं येऊन. ट्रॉम्बे मध्ये आल्यावर मच्छी नाही खाली तर मजा काय. त्यामुळे पण मग कमीत कमी तेवढं तरी. मला एक सांगा, तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने आहात? नाही पण आता पाहुणे आले तर अतिथी देवो भव, कमीत कमी त्यांचा आदर तरी करावा. मग आता काय म्हणणं आहे? नाही करते मी, पण मग आता जसं शक्य होईल तसं. ट्रॉम्बे कोळीवाड्यात येऊन जर मासे नाही मिळाले तर काय अर्थ आहे? तुमचं काय म्हणणं आहे? काय कुठला बदल केला पाहिजे स्वभावात वैदिनी? चिडचिडपणा, मुलांवर रागवणं, कमीत कमी मुलांना तरी रागवलं नाही पाहिजे. मुलांकडे माझ्यापेक्षा जास्त काळजी मुलांनी तिने घ्यावी. काय हो? काळजी घेते मी, पण मग आता मुलांचा अभ्यास काही त्रास दिला तर मग ओरडावंच लागतं. बरोबर बरोबर. पण मगाशी 2-3 वेळा तुम्ही जे काही त्यांच्या बाजूने त्यांच्या विरोधात बोललेला आहात ते आम्ही सांगितलंय. तुमच्या लक्षात आलं का हो. ते? काय ते झोपण्याच्या आता बघूया. बाबतीत जरा जास्त रिॲक्शन दिली, हो ना? मग आता मी गेल्यावर नाही तसं काही नाही. हा? झोप कमी झालीच पाहिजे. बघा, हे आता काय, हे घ्या घ्या, हे घ्या आता. कमी गेलो पाहिजे. अजून कोणाला काय बोलायचंय? चला, होऊनच जाऊ द्या. तिने सकाळी लवकर उठावे आणि रोज सकाळी फिरायला म्हणजे व्यायाम करावा आणि वजन कमी करा, ही तिला विनंती माझी. चालू आहे प्रयत्न. चालू आहे, प्रयत्न. प्रयत्न नाही, अंमलातच आणलं पाहिजे. सूचना करताय का धमकी देताय? हीच संधी मला आज. मी काय येत नाही सारखी सारखी माहेरपणाला, त्याच्यामुळे आजच सांगते. मी सासूबाई आहे. हा, हा तिनं काय लवकर उठावा, लवकर काम पटापटा करावा, मुलांची काळजी घ्यावा. मुलगा बाहेर असतो जास्त करून, तो काही घरात नसतो. कुठला मुलगा? हा मुलगा. हा, हो, अच्छा, तुमचा मुलगा. माझा मुलगा. बरं बरं बरं. हा हा, मग तिलाच सांभाळायला पाहिजे ना, मुलं घरातली कामं बरोबर. वगैरे. मुलाला पावडर लाली लावून बाहेर नको ना पाठवायला. तो पावडर कधी लावतच नाही, लाली पण लावत नाही काय वाटत. सासरे बुवा. सांगायचं तात्पर्य म्हणजे माझी तिने खूप काळजी घेतलेली. बर, कोणाची घेऊन नाही तर ना घेऊ, मी आज तिच्यामुळे मी जिवंत आहे. माझी बायपास झाली त्यावेळेला तिने खूप काळजी घेतली. त्यातून तिचं जे वागणं आहे खूप चांगलं आहे, समाधानिक आहे. तिने आज मी जिवंत आहे तिच्यामुळे आहे असं म्हणतात. झालं सगळ्यांच्या आरोपांवर सासरे बुवानी तुम्ही किती चांगले आहात हे एका वाक्यात सांगितलं. माऊली, कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतंय. बरं, आता चित्र काढायची आणि घरातल्यानी ओळखायची. पहिलं चित्र कोण काढणार? मीच काढते. तुम्ही? संपली. सांगा काय आहे? न्यूडल्स. काय काढायची? आता दुसरं चित्र कोण काढणार? या. काढू द्या त्यांना.
अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्ही वहिनींना मिळवून दिलं. या. तिसरं चित्र कोण? तुम्हीच. तुम्ही ओळखलं होतं? वारुळ. वारुळ. नाही, साप बाहेर गेला आता. थांबा. हा सापच वाटला. हा साप वाटला तुला. काय काढलं होतं सांगा? सुपारी. सुपारी. मला माहित नाही, त्यांच्याशी बोला. अरे पण पान काढलं असतं तर कळलं असतं ना. पानच नाही ते. पान वाटत नाही मग. तुमचं झालं डायरेक्शन देऊ. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. बरं, मला विचारायचंय वहिनी, आज क्षमा कोणाची मागणार? मी असं काही चूक केलेली नाही, पण जरी नकळत कोणाला दुखवलं असेल तर मी त्यांची क्षमा मागते. तुम्ही? माझ्या मोठ्या बहिणीला मी सॉरी म्हणेल. कारण बहुतेक वेळा माझं आणि तिचं जमत नाही. आणि जमत नाही म्हणजे वाद संवाद जो होतो की ज्यावेळी नाशिकवरून मुंबईला येते आणि आमच्यात काही ना काहीतरी कारणावरून. तर तुम्हाला आज त्यांची क्षमा मागायची. हो ना. पण वहिनी, अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे अजून, किंवा करण्याची आवड आहे, किंवा भविष्यात तुम्हाला ती गोष्ट करायची आहे, असं काय वाटतं तुम्हाला? फिरावं भरपूर ठिकाणी, जिकडे आम्ही गेलेलो नाही तिकडे जावं. आणि तुम्ही काय हो, वहिनींची कुठली इच्छा पूर्ण करणार? 100% सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची माझी जी प्रयत्न आहे ते मी करत राहणार. संधी मिळाली तर वहिनींसाठी काय करणार? संधी मिळाली तर काय 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 तिला केरळ, काश्मीर. केरळ एकदा फिरली, 1 दिवस 2 दिवस नाही, चांगले 15-20 दिवस. परत तिला केरळला जायची इच्छा आहे, ती परत पूर्ण करेल मी. वहिनींचं एक बरं आहे, वहिनी ना पटकन हळूच सांगतात. केरळ सांगताना जे काही डोळे असतात ना वहिनींचे, ते म्हणजे नाही नेलं ना तर सुपारीत देईन. वहिनी काळजी करू नका, केरळला घेऊन जाणार तुम्हाला. हा, तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. खूप छान पद्धतीने 9 वर्षाचा हा संसार, छान आनंदाचे दिवस या घरात येऊ, यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, ईश्वराचरणी मागणं. आणि या मागणं करत असतानाच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदिना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.